मनीषा मॅडम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या महाविद्यालयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यामध्ये दुसऱ्या सत्रासाठीचे व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर किरण रणदिवे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. डॉक्टर किरण रणदिवे सर यांचे शिक्षण MSc BEd CSIR आणि JRF नेट PhD MSc IT असे झालेले आहेत. सर हे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे बॉटनी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील सरांचा 22 वर्षाचा अनुभव आहे. सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बॉटनी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स करिता MPhil व PhD चे गाईड आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सॉफ्ट स्किल ट्रेनरही आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सरांची 2 वेळा आयोग सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यामध्ये स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशनमध्ये मशरूम ब्रॅकेट्स अँड पफबॉलचे स्पेशलिस्ट म्हणून सरांची 2 वेळा आयोग सदस्य म्हणून निवड झाली आहे. 2020 ते 2025 या कालावधीसाठी IUCN SSC म्हणजे सर्व्हायव्हल कमिशन स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशन मध्ये फोकल पर्सन ऑफ इंडिया म्हणून सरांची निवड झालेली आहे. सरांना CSIR फेलोशिप आणि टीचर फेलोशिप अशा 2 फेलोशिप प्राप्त झाल्या आहेत. सर अनेकदा बोर्ड ऑफ स्टडीजसाठी नॉमिनेटेडही झाले आहेत. सरांनी PhD थेसिसचे एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून काम केले आहे. रिसर्च मधील सरांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. रिसर्च स्टुडंट इन आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट ऑन टॅक्सॉनॉमी ऑफ लिसेन्स, कुमारव बॉटनिकल इन्स्टिट्यूट सेंट पीटर्सबर्ग रशिया सोबत लाकूड सडणारा बुरशी. सर मला मराठीत करायला लागलं हे कारण की सगळं फंगल हे होतं ना असं. आणि सर तुमचा परिचय लिहिताना नेहमी ते फंगल यायचं ना माझ्या घरात डब्यात काही जर साचलं असेल तर 4-5 दिवसांनी त्याला बुरशी लागते. सगळं तेच आठवत होतं. आणि ते कसं सर काय सांगतील उद्या म्हणजे ते डोक्यामध्ये कल्पना असायची. आणि सर तुमचं हे जे यांच्यासोबत कोऑर्डिनेशन झालंय ना कोलॅबरेशन रशिया सोबत की लाकूड सडणाऱ्या बुरशीजन्य अभ्यास याकरिता कोलॅबरेशन केलं आहे. तर ते लाकडाची बुरशी हे मला एवढं माहिती नाही. मला फक्त घरातली ती सडते त्याचीच बुरशी. डबा बंद असला की जास्त दिसतं आणि उघड्यावरती कमी दिसतं हे मला एवढंच. हां